आजकाल ट्रेनिंगला मुलांना खूप लवकर टाकलं जातं, यंग एजमध्ये टाकलं जातं. त्याच्यात कसं होतं, शाळा पण करायची आहे, क्लासेस पण करायचे आहे, तुम्हाला ट्रेनिंग पण करायची आहे आणि ट्रेनिंग 2-2, 3-3 तास असते. त्यामुळे आणि खाण्याचं आपल्याला माहिती, लहान मुलांचे केवढे हे असतात, सो तेवढी रिक्वायरमेंट मीटअप होत नाही. मग त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही ट्रेनिंग करताय पण तेवढं खाणं जात नाही, न्यूट्रिशन जात नाही, मग कुठेतरी त्यांच्या ग्रोथवरती इफेक्ट येतो किंवा हाईटवरती इफेक्ट येतो की जेवढी हाईट वाढली तेवढी नाही होत. एखाद्या व्यक्तीने आपलं प्रोडक्ट जरी 5 वर्ष घेतलं, कारण की हा एक प्रश्न येतो की समजा मी आज 4 वर्ष तुमचं प्रोडक्ट घेतलं तर ऍडिक्ट तर नाही होणार ना, बंद केल्यावर काही साईड इफेक्ट नाही होणार ना. पण आपल्या प्रोडक्टमध्ये असं काहीच नाही आहे. जसं मी म्हटलं, क्लीन लेबल आहे, जे काय आहे ते तुम्हाला समोर इंग्रेडियंट्समध्ये दिसतं. आणि जेव्हा त्या मार्केटमध्ये गेल्या की एखादं सप्लिमेंट त्याला द्यावं, तर बूस्ट, बॉर्नव्हिटा ह्याच्या व्यतिरिक्त ते सप्लिमेंट्सच नव्हते किंवा त्या वयोगटासाठी म्हणून आपल्या आत्ताही फॉर दॅट मॅटर आत्ताही त्या वयोगटासाठी लहान मुलांसाठी सप्लिमेंट ॲज सच नाही आहे मार्केटमध्ये.